ए टू झेड डेअरी फार्मिंग हे पुस्तक सत्यात उतरलेलं आहे आणि अतिशय प्रतिष्ठित अशा सकाळ प्रकाशन मार्फत या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. गेली 20 वर्ष पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये काम करत असताना जसा वेळ मिळेल तसं या पुस्तकाचं जडणघडण होत गेली. 2013 पासून मी सकाळ ॲग्रोसाठी लिहितोय. इंग्रजी भाषेत खूप सगळं लिटरेचर किंवा पॉइंट सगळे अवेलेबल आहेत, परंतु आपल्या मराठी उत्पादकांना किंवा जे शेतकऱ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजेल आणि आता येणाऱ्या काळामध्ये नुसतं दूध उत्पादक न राहता उद्योजक म्हणून काम करायची जर आपल्याला त्यांना संधी द्यायची असेल किंवा त्यांना त्या लेवलला जर घडवायचं असेल तर त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत. तर यासाठी सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला गाय समजणं आवश्यक आहे की गाय हा नेमका प्राणी म्हणजे काय, आपल्यासोबत तो कधी झाला किंवा त्यानंतर आपल्या इकोसिस्टम मध्ये पूर्ण त्याची जडणघडण कशी झाली. त्यानंतर आता जे एवढ्या गायी दूध देत आहेत, आता मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पंजाबला होतो तर त्या एका गायीने एचएफ गायीने दिवसाला 82 लिटर दूध दिलं आणि जर्सी गायीने 54 लिटर दूध दिलं. तर अशा प्रकारच्या ब्रीड्स आणि अशा प्रकारचं दूध उत्पादन आपल्या भारतामध्ये होतंय. अशाच प्रकारचा दूध व्यवसाय हा उत्तरोत्तर अधिकाधिक प्रगत होत जावा यासाठी हे जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय शेवटच्या म्हणजे जे विलेज लेवलच्या गाव लेवलच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी ह्या पुस्तकाचं लेखन हे झालेलं आहे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच सोप्या भाषेत पोहोचेल असा मला या निमित्ताने विश्वास वाटतो. आपण म्हणतो की त्याचं नवीन नवीन गायी किंवा अधिक खर्च न करता आपल्याच गोठ्यामध्ये या गायींचा त्याला म्हणतो अनुवांशिक सुधार कार्यक्रम कसा राबवायचा याबद्दल आपल्या पुस्तकामध्ये हे सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर आपल्या गाय मिशनना जो आपण चारा खाऊ घालतो त्याचं पचन कसं होतं, गायीच्या पोटामध्ये इतके कोट्यावधी प्रमाणात सूक्ष्मजीव हे कुठून येतात, त्यांचं पचन किंवा त्यांच्या चयापचय प्रक्रिया कशी चालते याबद्दल ही सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. त्यानंतर विविध वयोगट आहेत, जसं कालवड आहे, वासरू आहे, गाभण गाय आहे, बैल आहे, त्या प्रत्येकाचं फिडिंग जे आहे किंवा आहार हा वेगवेगळा आहे, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुठल्या प्रकारचा आहार दिला पाहिजे. त्यानंतर विविध प्रकारचे कच्चा माल आहे, हे कच्चे माल किंवा फीड आहे, चारा आहे, हे चारा मध्ये घटक कुठले कुठले आहेत, ते कुठल्या प्रमाणात मिक्स करायचे, TMR टोटल मिक्स राशन कसं बनवायचं, ह्या सगळ्याची जी शेतकऱ्यांना एक आपण म्हणतो की त्यांना जो गायडन्स पाहिजे किंवा जो प्रॅक्टिकल त्यांना जो एक मुद्देसूदपणे जो सांगण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे जे कच्चा माल येतो त्याचे प्रयोगशाळेमध्ये पृथक्करण कसं करायचं, त्यासाठी लॅबोरेटरीमध्ये कुठल्या कुठल्या आपण ॲपेटस किंवा जे कुठले प्रोटीन असेल, फॅट असेल, कार्बन असतील, सँड सिलिका असेल, तर यांचं प्रयोगशाळेतील पृथक्करण कसं करायचं त्याबद्दल उहापोह केलेला आहे. त्यानंतर खर्च कसा कमी करायचा, पशुआहार तर आपण बनवतोच पण त्याचा खर्च कसा कमी करायचा, कारण आजच्या काळामध्ये आपण बघतो की चाऱ्याचा खर्च वाढतो, त्यानंतर पशु खाद्याची किमती वाढतात, तर तो खर्च कसा कमी करायचा, कुठले कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल घटक आपण वापरू शकतो त्याबद्दल आपण या पुस्तकामध्ये एक गाईड म्हणून कायमस्वरूपी त्यांना एक रेफरन्स गाईड म्हणून राहील असं हे पुस्तकाचं आपण नियोजन केलेलं आहे. दूध व्यवसायाची आव्हाने आहेत, जसं उन्हाळ्यातील व्यवस्थापन आहे, पावसाळ्यातील व्यवस्थापन आहे आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचं दूध बनवण्यासाठी आपल्या दुधाची क्वालिटी कशी असायला पाहिजे, तर त्याचंही पूर्ण मार्गदर्शन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यानंतर गाई म्हशींच्या आहारातील अफ्लाटॉक्सिन कसे कमी करता येतील, गाई म्हशी आजारी पडू नयेत म्हणून बायोसिक्युरिटी कशी चांगली करायची गोठ्याची, याबद्दल ही सोप्या भाषेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. असे अनेक प्रकरणं, अशी 42 प्रकरणं आतापर्यंत या पुस्तकामध्ये आपण आता लिहिलेली आहेत आणि अजूनही आपण सगळ्या मान्यवरांनी हे पुस्तक वाचल्यानंतर ज्या काही प्रकरणांचा अजूनही त्याच्यामध्ये अंतर्भाव जर करायचा असेल तर त्यासाठी आपण या पुस्तकाला म्हणजे सजेस्ट करा. येणाऱ्या आवृत्तींमध्ये आपण नक्कीच त्याचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये करून अधिकाधिक चांगलं कसं हे पुस्तक करता येईल आणि A to Z हे त्याचं जे नाव दिलेलं आहे ते कसं समर्पक त्याला आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण सगळेच म्हणजे आपण सगळेजण शेतकऱ्यांसाठी खूप चांगले काम करतो आहे. आजचं एक खूप चांगलं त्या निमित्ताने गेट टुगेदर म्हणता येईल किंवा आपल्या सगळ्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने हे पुस्तक आता पूर्णत्वास गेलेलं आहे आणि हे सगळे हे जे पुस्तक आहे ते शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनीच हातभार लावावा असं आवाहन मी या निमित्ताने करतो. आणि सकाळ प्रकाशन ने आम्हाला ही संधी दिली की हे पुस्तक त्या शेतकऱ्यांपर्यंत न्यावं, तर हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यासाठी मी सकाळ प्रकाशनचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. डॉक्टर साहेब पराग बरोबर माझे आमचे बरेच दिवसापासून संबंध आहेत आणि त्यांनी मला दरवेळेस एनकरेज केले की प्रशांत प्रॅक्टिकल नॉलेज हे आपल्याला कुठेतरी डॉक्युमेंट करणं फार गरजेचं असतं.
आणि त्याच्यासाठी त्यांनी माझ्या मागे म्हणजे तो गेले म्हणजे परदेशात गेलो, परत तिथे सुद्धा आमचा संपर्क राहिला. तिथेही मागे लागले की नाही तुम्ही तुमचे सगळे जे काम आहेत ती तुमची नोंदणी करून ठेवा, त्याचं आपल्याला डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. आणि ह्या पुस्तकासाठी त्यांचा फार मोठा सहकार्य लाभला. तसंच आजचा दिवस मला ह्या बघायला लागला कारण की माझ्या आई वडिलांचं एक मला स्मरण होतं की माझे वडील त्यांचा एक खूप हे होता की बाबा काम करताना कुठलीही गोष्ट प्रॅक्टिकली आपण कसे पॉसिबल होऊ शकतो आणि ते शक्य करणं की बाबा जे गोष्ट आपण हातात घेतली ती तडीच नेणं, हे एक त्यांचा फार आग्रह असायचा. आणि इंडस्ट्रीमध्ये काम करताना एक लक्षात आलं की आपल्याकडे शेती किंवा दुधाशी निगडीत सगळेच आहोत. म्हणजे भले तो माणूस IT मधला असू दे किंवा तो बांधावरती काम करणारा माणूस असू दे, तो दुधाशी निगडीत नक्की आहे आणि त्याच्याकडे एक आस्था आहे. म्हणजे आता आपल्याकडे इतकं काही कॉस्मोपॉलिटन झालं नाही, जरी आपल्याकडे असेल तरी आपल्या वडिलांकडे किंवा गावी कुठे ना कुठेतरी गायी असायच्या आणि त्याचा संपर्क असल्यामुळे, जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे ह्या विषयामध्ये आजच्या घडीला जो शेतकरी आणि ग्राहक ह्या दोघींमध्ये तो मोठा जो गॅप पडलेला आहे की नक्की शेतकरी म्हणतो की मी किती चांगलं केलं तरी मला तुझा तो दर मिळत नाही, ग्राहक म्हणतो की मी किती पैसे दिले तरी मला खात्री नाहीये की नक्की माझं दूध कुठून येते. तर ह्याला ही दरी जरा मिटवावी म्हणून ह्याच्यासाठी मग आम्ही की एक पुस्तक लिहावं की ज्यामध्ये ग्राहक आणि उत्पादक किंवा जे उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्यांना आपल्याला ऍड्रेस करता येईल. या दृष्टीने मग ह्या पुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे. मी सर्वप्रथम ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे माझा बॅकग्राऊंड नसताना सुद्धा मला एक ओढ किंवा नक्की 15 वर्षापूर्वी दुबईत गेलो आणि तिथे काही बॅकग्राऊंड नसताना मला रे वॉल्श यांनी संधी दिली काम करण्याची तिथे मरमू डेअरी फार्म मध्ये. आणि ते माझे प्रॅक्टिकल गुरु म्हणता येईल त्या इंडस्ट्रीमधले, असं म्हणाल तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी मला ती संधी दिली आणि तिथे मी हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतला की हेच काळ्या पांढऱ्या गाई ज्या आपल्या इथे आता तर चांगलंच ॲव्हरेज देतात, पण मी 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आपल्याकडचे HFचं ॲव्हरेज 12 लिटर होतं, 8 लिटर होतं. त्याच काळी तिथे त्या वाळवंटामध्ये त्याच काळ्या पांढऱ्या गाई 35-40 लिटर ॲव्हरेजने दूध देत होत्या. म्हणजे ॲडव्हर्स कंडिशन असताना सुद्धा ह्याच ब्रीड पासून इतकं चांगलं दूध उत्पादन होतं कसं, याच काय म्हणतात ना हे जाणून घेण्यासाठी मी मरमूमला जॉईन केलं. आणि त्याच्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला आणि काळानुरूप परमेश्वर दयाने आणि गाईच्या कृपेने म्हणा माझ्या एक संधी मिळत गेली आणि मी मोठ्या पदांवरती काम केलं आणि व्यवस्थापन म्हणून आणि एक डिपार्टमेंट हँडल करत गेलो. त्या सगळ्याचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मी माझ्या या लेखनातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तंत्रज्ञान किंवा कुठलीही कंपनी जशी चालते तसा गोठा चालू शकतो आणि तो कसा चालवता येऊ शकतो ह्याचा आणि काय केलं गेलं पाहिजे ह्याचा प्रयत्न हे डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. मी परत एकदा तुम्हा सगळ्या उपस्थितांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू प्रशांत सर. आता वेळ झालेली आहे प्रत्यक्ष प्रकाशन सोहळ्याची. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे अनावरण करून ऑफिशियली पुस्तकाचे प्रकाशन करावे. सगळ्यांना अपील करते सकाळ प्रकाशनाच्या वतीने की तुम्ही हे पुस्तक जरूर घेऊन वाचा, नक्कीच फायदा होईल. जास्त लोकांशी कसा संपर्क साधता येईल हे फार महत्वाचं आणि त्यांच्याकडे जे नॉलेज आहे एका शेतकऱ्यांपर्यंत राहण्यापेक्षा असंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे फार महत्वाचं. ज्ञानेश्वरांनी जशी ज्ञानेश्वरी सोप्या भाषेमध्ये करून दिली त्या पद्धतीने हे प्रदीर्घ जे नॉलेज आहे आज बाहेरच्या देशामधलं आणि तुम्ही जे इथं अभ्यासलंय आणि गुरुजनांनी जे आपल्यापर्यंत पोहोचवलंय हे ज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाऊन आज जो शेतकरी आपण मानतो प्रत्येक जण या शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्यांपुढे नतमस्तक होतो आणि कायम शेतकऱ्यांबद्दल अभिमान बाळगतो की माझा शेतकरी पुढे गेला पाहिजे. पण जर तुम्ही पुढे पाठीमागे पाहिलं तर हा बिचारा शेतकरी सकाळी उठलाय 5:30 वाजता तो शेणात आहे आणि संध्याकाळी झोपताना पण त्याच्या अगोदर ती कष्टामध्येच आहे. ज्या वेळेला आम्ही काही माता भगिनींचे मत पाहिलं तर डोळ्यामध्ये अश्रू आणणारी ती मतं होती आणि ते अश्रू पुसायचं काम तुम्ही जे करताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्याला जो विकासाचा मार्ग आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा यासाठी हे पुस्तक 100% मार्गदर्शक ठरणार आहे. त्यासाठी तुम्हालाही शुभेच्छा. आणि सकाळ जे आपल्या पाठीशी खंबीर उभं आहे आज त्याशिवाय ते हे कधीही शक्य नाहीये. त्यातली प्रत्येक टीम सातत्यानं एक विषय पुढे नेते. मी आताच सरांना बोललो
की सर आज महाराष्ट्रामध्ये जो बदल चाललाय हा माध्यमां बरोबर चाललेला आहे, त्यात अॅग्रोवन आणि सकाळ हे अग्रभागी आहे. आणि आत्ताच ते सगळं वाचत होतो. तुम्ही सुद्धा ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट हे 3 आणि क्लीन मिल्क प्रोडक्शन या 4 मुद्द्यांवर खरं, आणि हाच A to Z खरं डेअरी फार्मिंग आहे. हे एक तुम्ही अधोरेखित केलंय ना, आम्ही त्याच्यावर काम करतोय. आणि खरं एवढं छोटं पुस्तक डेअरी फार्मिंगचं होणं मला वाटत नाही जसं चाललंय की आवृत्ती याची यावेच लागेल, कारण हा व्यवसाय खूप मोठा आहे आणि कॉम्प्लेक्स आहे. आणि किती प्रगती झाली तरी पुस्तकांची जागा मला नाही वाटत कोणी घेऊ शकेल. न्यूट्रिशन हा खरोखरच तसा किचकट विषय आहे, कारण तो समजून सांगणं पशुपालकांना आणि उत्पादन खर्च कमी करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी ते नियमित कार्यरत आहेत. त्याबरोबरच प्रशांत कुलकर्णी इंटरनॅशनल त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचे अनुभव सुद्धा या ठिकाणी ते मांडलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे पुस्तक जे आहे, एक चांगलं पुस्तक आज पशुपालकासाठी उपलब्ध होतंय. पण या सगळ्यामध्ये मला प्रथम अभिनंदन करावंसं वाटतं ते म्हणजे सकाळचं ॲग्रोवन जेव्हा सुरू झाला तेव्हा मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं आणि अशी शंका पण आली की हे किती दिवस चालेल. ॲग्रिकल्चरमध्ये नंबर ऑफ सब्जेक्ट्स आहेत, खूप पिकं, त्यांचे वाण, त्याच्यातले डिसीज, त्यांच्याकडं मटेरियल चेकर असते. पण ॲनिमल हजबंडरीमध्ये 5-6 स्पेसीज, त्यातल्या डिपार्टमेंट म्हणून किंवा शासन म्हणून आपण फक्त डोमेस्टिक ॲनिमल बघतो, वाईल्ड ॲनिमल हा वेगळाच प्रकार आहे, त्यातले तज्ज्ञ वेगळे. त्यामुळं मला जरा शंका होती की असं किती दिवस हे छापत राहणार आणि किती नॉलेज आहे आपल्याकडे. परंतु नंतर मग जेव्हा ते कंटिन्यू झालं, कारण माझे ॲग्रिकल्चरबद्दल मला खूपच आधीपासून कल्पना होती. माझे वडील ॲग्रिकल्चरमधले PhD होते, आजोबा पण त्यामध्येच होते, त्यामुळे तो बॅकग्राऊंड होता. परंतु तरी सुद्धा मला शंका होती. पण ते नंतर शंका माझी सुरू झाली आणि त्यांच्याशी मी असोसिएटेड खूप आधी पालकर मॅडम होत्या तेव्हापासून SLICC मी चव्हाण सर होते तेव्हापासून मी असोसिएटेड होतो. त्यामुळे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन की त्यांनी ह्या विषयाला हात घातला. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे असं नुसतं म्हटलं जायचं, पण त्यासाठी कोणी प्रत्यक्षात प्रयत्न करतंय आणि शेतकऱ्यापर्यंत नॉलेज, म्हणजे युनिव्हर्सिटीत काही एखादी टेक्नॉलॉजी किंवा नवीन वाण तयार झाला तर तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं अवघड होतं. आणि मग तो लॅब टू लँड प्रोग्राम, एक्सटेन्शन डिपार्टमेंट, ही सगळी सरकारची मोठी मोठी मशिनरी फक्त असायची, पण प्रत्यक्षात रिझल्ट ओरिएंटेड काम होतंय का नाही हा जनतेला प्रश्न असायचा. त्यामुळे ह्या विषयाला हात घातला. हे विषयाचं प्रॅक्टिकल नॉलेज, शेतकऱ्यांचा फीडबॅक हे सगळं शेतकऱ्यापर्यंत रोज पोहोचायला लागलं ॲग्रोवनच्या माध्यमातून. म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन. पुस्तकाला माझ्या शुभेच्छा. राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी ते त्या फायदेशीर ठरणार आहे, त्यांच्यामुळे त्यांचं इकॉनॉमिक्स, त्यांचं अर्थार्जन वाढणार आहे, याबद्दल खरी पुण्याई त्यांच्यासोबत जाणार आहे. त्याचं एक आत्मिक समाधान या सर्वांना असणारच आहे. परंतु नक्की खरं आहे की दुधाचं उत्पादन हे जबडा जितका चालतो त्याच्यावरती होत असतं. आणि मग त्याच्यानंतर दुसरा जो त्याच्यामध्ये संबंध येतो तो म्हणजे मार्केटिंगचा आणि त्याचं व्यवस्थापन. जे काही तुमच्याकडे दूध उत्पादन होतं त्या दूध उत्पादनामधलं जे काही आपल्याला विकायचं असतं, जे काही मार्केट सरप्लस आलेलं असतं ते विकायचं असतं. या दृष्टिकोनातून ह्या व्यवसायाकडे बघायला पाहिजे. आणि या व्यवसायाकडे अशा व्यक्तीकडून असं जर काही बघायचं असेल तर त्यासाठी लेखक पण तसे पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही लेखक या ठिकाणी एकत्र आलेत, ज्याच्याकडे न्यूट्रिशनची पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि दुसरी ज्याच्याकडे दुग्ध व्यवस्थापन आहे. असा एकत्रित जो आजचा दुग्ध शर्करा आयुक्त आहे त्या युतीमधून हे पुस्तक तयार झाले. आणि त्यामुळे नक्कीच ते जास्त प्रॅक्टिकली तेवढंच ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या फायदेचं ठरेल असं मला वाटतं. मला आवर्जून सांगायचं आहे, पुस्तक खूप छान सोप्या भाषेमध्ये आणि समग्रता त्याच्यामध्ये आलेली आहे. A to Z या शब्दाला समर्पक अशा स्वरूपाचा आशय त्याच्यामध्ये आहे. तर त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. आणि सोपेपणा मी बघितला त्याची भाषा, कारण पत्रकारांना हे काम करावं लागतं. तज्ञ त्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असतो आणि मग खाली जो वाचक आहे ज्याच्यापर्यंत पोहोचवायचा आहे त्याला सोप्या भाषेत लागतं, त्याला असं विद्वत जड असं नाही चालत. तर मग ही जी दरी सांधायची असते ते पूल व्हायचं काम पत्रकाराला करावं लागतं. तर ते आम्ही ॲग्रोवनच्या माध्यमातून, कारण हा तांत्रिक विषय आहे, सगळेच शेतीचा असेल किंवा पशुसंवर्धन हे तांत्रिक विषय आहेत. तरी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आमची टीम करते.
आणि सकाळ प्रकाशन आता गेली कित्येक वर्ष ॲग्रोनमधून जो काही कंटेंट चांगल्या आपल्यासारख्या सगळ्या लोकांचा आला, तर ते पुस्तक रूपात नंतर आणण्याचं काम सकाळ प्रकाशन करतं. इंगवले मॅडम इथे त्यांनी मगाशी उल्लेख केला की 1001 पुस्तकं सकाळ प्रकाशनने आजवर प्रकाशित केली. त्यातली निम्मी जवळजवळ शेतीविषयीची वाहिलेली आहे. आणि एवढं मोठं शेतीवर आजपर्यंत कोणी एक्सटेन्शनचं काम केलं असेल असं काही मला वाटत नाही. आणि सगळं आपल्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही हे करू शकलो. होतं असं की ज्ञान हे विद्यापीठांमध्ये हिंदीमध्ये बंदिस्त असतं, ते ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही आणि सोप्या भाषेत तर अजिबातच पोहोचत नाही. तर ते काम आम्ही ॲग्रोनच्या माध्यमातून गेली काही वर्ष करतोय. आणि परकाळे सरांनी मगाशी उल्लेख केला 2005ला ॲग्रोन सुरू झाला आणि हे कसं काय चालेल बाबा. हे परकाळे सर एकटेच नव्हते शंका व्यक्त संशय व्यक्त करणारे. अनेक लोकांना, हजारो लोकांना, अगदी शरद पवार साहेब त्यावेळी प्रकाशनाच्या समारंभावर होते, त्यांना सुद्धा ही शंका होती हे चालणार कसं, शेतकऱ्यांचं दैनिक, शेतकरी कुठं वाचेल का, ही सगळ्यांना शंका होती आणि ती रास्त होती, त्यात काही चुकीचं नव्हतं. पण ॲग्रोन गेल्या काही वर्षांची जी वाटचाल आहे त्याच्यातनं ते सिद्ध करून दाखवलं की हे सातत्यानं त्याच्यामध्ये नाविन्य आणता येतं, नवे नवे विषय लोकांपर्यंत पोहोचवता येतात. मला असं वाटतं की हे परंपरागत ज्ञान आहे, प्रेम आहे, हे चांगलं आहे. पण याच्या पलीकडे जाऊन आता त्याला विज्ञानाची आणि व्यवसायाची पण जोड द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते काम तुम्ही दोघांनी अतिशय उत्तम पद्धतीनं या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. आणि हे गायकवाड सरांसारखे, घोरपडे सरांसारखे लोक लिहित असतात सतत ॲग्रोनमधून. किंवा दिनेश भोसलेंचा उल्लेख झाला, दिनेश भोसले पण आमच्याकडे लिहित असतात, आमच्याकडे अनेक कार्यक्रमाला लेक्चरला ते येत असतात. तर आपणा सगळ्यांना लोकांपर्यंत नेण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात सुद्धा सतत करत राहू. आणखी तुम्ही लिहा, आणखीन आमच्याकडे तुम्ही मालिका लिहा, त्याची पुस्तकं आपण पुढच्या टप्प्यामध्ये करूया. जे जे शेतकऱ्यांना आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आम्ही ॲग्रोन सुरू करताना आमचे अध्यक्ष प्रतापराव पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 2 रुपये जरी तुम्ही फायदा करून दिला तरी मला आनंद आहे ॲग्रोन पेपर सुरू केल्याचा. तर आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो की सर 2 रुपयाचा नाही, लाखो रुपयांचा आम्ही शेतकऱ्यांना फायदा करून देतो आहे ॲग्रोनच्या माध्यमातून. तर हा एक आनंद आहे आणि पत्रकारितेचं हे एक सकारात्मक अंग आहे आणि त्याच्यामध्ये काम करण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय, ह्याचा आम्हाला खूपच मनापासून मला आनंद होतो. आमची टीम पण याच्यामध्ये आनंद हा घेत असे सातत्याने. अनेक शेतकऱ्यांशी, हजारो शेतकऱ्यांशी आम्ही जोडलेलो आहोत. ते शेतकरी ॲग्रोनवर प्रेम करतात, आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. तर हा प्रवास निरंतर यापुढे पण सुरू राहील आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे. इतकं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आज इथे आल्याबद्दल मी मनापासून प्रशांत या दोघांतर्फे आम्ही खरंच विशेष म्हणजे सगळ्यांचा आभार. कारण काय की शासकीय अधिकारी येणं, रादर की इंडस्ट्रीमध्ये लोक येणं की एक स्नेह, म्हणजे आम्ही वर्षभर फील्डवरती फिरत असतो, बोलणं होत असतं, इन्फॉर्मल फोनवरती होत असतं, पण वेळ काढून येणं. रवी सर तुम्ही एवढे लांबून आलात, मदनी सर आलेत, डॉक्टर साहेब आलेत, तुम्ही सगळे आलात, इतका आनंद झाला की जो प्रयत्न आम्ही करू इच्छितो की शेतकऱ्यांपर्यंत चांगलं प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं, या प्रयत्नाला ॲग्रोवननी पण सहकार्य दिलं आणि हा सोहळा खूप चांगला पार पडला. परकाळे डॉक्टर साहेब आणि डॉक्टर गायकवाड सर तुमचं पण परत मनपूर्वक आभार. सो परत एकदा तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.